श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. यंदा रक्षाबंधन नेमकं कधी? 27 की 28 ऑगस्टला. तसेच या दिवशी चंद्रग्रहण सुद्धा असणार आहे. त्यामुळे राखी बांधण्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे, तसेच चंद्रग्रहण कधी लागणार आहे, कधी संपणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. रक्षाबंधन हा सगळ्यांच्याच आवडीचा सण आहे. बहीण भावाच्या प्रेमाचा हा दिवस आहे. हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 सुरू होईल आणि 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:48 समाप्त होईल. हिंदू धर्मात उदय तिथीला विशेष महत्त्व असल्याने उदय तिथीनुसार रक्षाबंधनाचा सण 28 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. ज्योतिषांनी आणि पंचांगकर्त्यांनी याच तारखेला रक्षाबंधन साजरे करणे योग्य आहे असे सांगितले आहे. 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाला राखी बांधण्याचा सर्वोत्तम शुभ मुहूर्त सकाळी 6:23 पासून ते सकाळी 9:48 असणार आहे. याशिवाय दुसरा मुहूर्त असा आहे, दुपारी 12:14 हा मुहूर्त सुरू होईल आणि दुपारी 1:05 असणार आहे. या अभिजित मुहूर्तावर सुद्धा बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधू शकतात. तसेच या दिवशी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण देखील होणार आहे. हे चंद्रग्रहण सकाळी 8:04 पासून सुरू होणार आहे आणि सकाळी 11:22 असणार आहे. त्यामुळे ग्रहणाच्या काळात रक्षाबंधन कसे साजरे करावे असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे त्याचे कोणतेही धार्मिक नियम किंवा वेद पाळण्याची गरज नाही. त्यामुळे कोणताही संकोचाशिवाय तुम्ही शुभ मुहूर्तावर राखी बांधू शकता. जरी तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये पूर्वीपासून ग्रहण हे पाळत असाल तर तुम्ही दुपारी 12:14 नंतरचा दुपारचा जो शुभ मुहूर्त आहे राखी बांधण्याचा, तर त्या मुहूर्तावर तुम्ही राखी बांधू शकता. म्हणजेच साधारणतः 12 ते 1 वाजेपर्यंत हा शुभ मुहूर्त अभिजित मुहूर्त दिलेला आहे. त्या मुहूर्तावर सुद्धा तुम्ही राखी बांधू शकता. तसेच 28 ऑगस्ट रोजी शुक्रवारी राहुकाळ सुद्धा असणार आहे. म्हणजेच यंदा रक्षाबंधनावर चंद्रग्रहण तसेच राहुकाळाची सुद्धा सावली असणार आहे. म्हणजेच आपल्याला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा दुपारनंतरचा असणार आहे. म्हणजे तुम्ही दुपारी 12:30 नंतर राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाचा सण हा साजरा करू शकता. तर राहुकाळाची वेळ अशी आहे, 28 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सकाळी 10:46 राहुकाळ सुरू होईल. तो दुपारी 12:22 असणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार राहुकाळात कोणतेही शुभ कार्य किंवा राखी बांधण्याचे विधी हे केले जात नाहीत. त्यामुळे तुम्ही सकाळी 10:46 पासून ते 12:22 राहुकाळामध्ये चुकूनही राखी बांधू नका. तसेच यंदा श्रावण पौर्णिमा तिथीवर भद्राची सावली असणार आहे का? धार्मिक मान्यतेनुसार भद्राची छाया असेल तर त्या काळात रक्षाबंधन साजरे केले जात नाही. म्हणजेच भद्रा काळात बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधू नये असं म्हटलं जातं. कारण भद्रा काळ अशुभ मानला जातो आणि या काळात कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही. त्यामुळे दरवर्षी रक्षाबंधनाला भद्रा काळ हा आवर्जून पाळला जातो. तर भद्रा काळ हा अशुभ मानला जातो. त्यामुळे बहिणींनी आपल्या भावाच्या मनगटावर शुभ मुहूर्तावरच राखी बांधावी असं म्हटलं जातं. पण यावर्षी भद्रा काळ हा लवकरच संपतोय. त्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. मी आत्ता जो शुभ मुहूर्त सांगितला त्या मुहूर्तावरच तुम्ही आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधायची आहे. तर रक्षाबंधन या सणाला बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या सुखसमृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करते. त्या बदल्यामध्ये भाऊ आपल्या बहिणीच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटातून तिचे रक्षण करण्याची शपथ घेतो आणि तिला एखादी सुंदर अशी छानशी भेटवस्तूही देतो. तर या दिवशी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे, संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे आणि अंघोळीनंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. जल अर्पण करताना आपल्या कुलदेवतांचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यानंतर रक्षाबंधनाचा म्हणजेच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त लक्षात घेऊन राखीचे ताट सजवावे. राखीच्या ताटामध्ये राखी, अक्षता, कुंकू, मिठाई, सोनं हे आपल्या ताटात असणं गरजेचं आहे. राखी बांधताना लक्षात ठेवा की शक्यतो भावाचे तोंड हे पूर्व दिशेला असावे. त्यानंतर बहिणींनी प्रथम भावाच्या कपाळावरती तिलक लावावा आणि मग नंतर औक्षण करावे आणि मग त्यानंतर मनगटावरती राखी बांधावी. बहिणीने राखी बांधताना भावाच्या उजव्या हाताला राखी बांधावी. तर मी तुम्हाला थोडक्यात रक्षाबंधन हा सण कसा साजरा करावा याबद्दलची थोडीशी माहिती दिली. आता आपण नारळी पौर्णिमेबद्दलची थोडीशी माहिती पाहूया. नारळी शब्द हा नारळापासून बनला आहे. नारळ या पौर्णिमेचा प्रतीक आहे. देशातील इतर भागात नारळी पौर्णिमा ही श्रावणी पौर्णिमा किंवा
रक्षाबंधन, कजरी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते. कारण अळी पौर्णिमेच्या दिवशी मच्छीमार बांधव लोक दिवसभर उपवास करतात आणि वरुण देवाची म्हणजेच समुद्राची पूजा करतात आणि समुद्रामध्ये नारळ अर्पण करतात. यालाच सोन्याचा नारळ अर्पण करणे असं म्हटलं जातं. समुद्रात मासेमारी करताना कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी समुद्राला प्रार्थना केली जाते. म्हणजेच नारळी पौर्णिमेला विशेष करून भगवान वरुण देवाची पूजा केली जाते आणि समुद्रदेवाला या दिवशी नारळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात. तर या दिवशी नारळाच्या पदार्थाला जास्त महत्त्व असते. देवाला नारळी भात किंवा ओल्या नारळाच्या करंज्यांचा नैवेद्य अर्पण करतात. नारळ हे फळ शुभचक मानले जाते, तसेच ते सर्जन शक्तीचे प्रतीक मानले जाते. यामुळे समुद्राला नारळ अर्पण करताना तो पाण्यात फेकू नका, तर हळुवारपणे सोडावा. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेला आवाहन करून सागराला नारळ अर्पण करतात. त्यामुळे सागरातील येणारे संकट पळून जाईल अशी त्यामागची मान्यता आहे. तर अशा प्रकारे कोळी समाजातील लोक समुद्रात प्रवास करताना होणाऱ्या अनिष्ट घटना टाळण्यासाठी हा सण साजरा करतात. तर अशा प्रकारे नारळाची पूजा म्हणजेच निसर्गाची पूजा अर्थात वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणजेच जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. तर या प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त, तो सण कसा साजरा करावा आणि नारळी पौर्णिमेचे महत्त्व याबद्दलची थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.